नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वांचं आपल्या हौस की स्वाती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. मी आज तुम्हाला नऊवारी साडीवरती तुमच्याकडे असलेले ब्लाऊज कसे वापरायचे हे सांगणार आहे आणि नऊवारी साडीवरती कोणत्या प्रकारचे ब्लाऊज छान वाटतात हे तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. मैत्रिणींनो, तुम्हालाही असं वाटतं का मला नऊवारी साडी तर नेसायची, पण अजून छान लुक झाला पाहिजे माझ्याकडे असलेल्या ब्लाऊजमधून आणि साडीमधून? तर मीही असंच करते. माझ्याकडे हे असे ब्लाऊज आहेत, ते मी नऊवारी साडीवरती अगदी छान प्रकारे वापरलेले आहेत. आज मी तेच तुम्हाला नऊवारी साडीवरती कसे वापरायचे तेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. माझा हा पहिला ब्लाऊज साधा पण खरंच खूप छान आणि कोणत्याही नऊवारी साडी आपल्याला जर नेसायची असेल तर त्यावरती मॅच होतो, कारण याचं कापडही तसंच आहे, अगदी मऊ. आणि मी साधाच हा शिवलेला आहे, कारण मला जर जास्त वर्कवाली किंवा जास्त हेवी साडी जर नेसायची असेल तर हा साधा ब्लाऊज त्याच्यावरती अगदी उठून दिसतो आणि छान आणि साधा लूक या साध्या ब्लाऊजमध्ये मिळतो. तसंच बाकीच्या साड्यांवरतीही या ब्लाऊजचा उपयोग होतो. म्हणून असा एक ब्लाऊज जो की जास्त कुणाला वर्क किंवा जास्त डिझाईनवाले ब्लाऊज आवडत नाही, तर हा ब्लाऊज खरंच खूप छान ऑप्शन आहे मैत्रिणींसाठी. प्रत्येक साडीवरती हा ब्लाऊज वापरता येतो. ही चोळी तर प्रत्येकच म्हणजे नऊवारी साडीवरती आपल्याला मॅच होऊन जाते आणि वेगळा आणि छान पारंपरिक लूक देते, कारण चोळी तर प्रत्येक नऊवारी साड्यांवरती उठूनच दिसते, त्यात काही विषयच नाही. त्यामुळे एक आपण चोळी शिवून घेतली पाहिजे, जेणेकरून आपल्याला कधीही नऊवारी नेसायची असेल तर ब्लाऊज न शोधता आपण सरळ हा चोळी काढून त्यावरती छान असा नऊवारीचा लूक तयार करू शकतो. आणि ही चोळी खरंच आता आपण आपल्याला पाहिजे तशी शिवूनही घेता येते आणि नऊवारीचा लूक अजून छान करता येतो. मला साधाच पाहिजे होता म्हणून मी ही चोळी अशीच छान साधी शिवलेली आहे आणि खरंच घातल्यानंतर मी तर ही साध्या साडीवरती वापरते, त्यामुळं खरंच खूप छान दिसते आणि नऊवारी साडीवरती तर अजूनच उठून दिसते. आणि तीन म्हणजे असा काठ असलेला ब्लाऊज, जे की याच्यामध्ये गोल्डन डिझाईन असल्यामुळं साडीमध्ये आपल्या थोडी का होईना गोल्डन कलरचे काठ किंवा डिझाईन असते, तो हा ब्लाऊज काठाचा त्या नऊवारी साडीवरती अगदी परफेक्ट आणि नऊवारी काठावरती तर अजून छान उठून दिसते. त्यामुळे असा ब्लाऊज एक, आणि आपल्याला नऊवारीचा लूक करायचा असेल तर आपण सहावारीचाही असे ब्लाऊज वापरून नऊवारी लूक करतो. त्यामुळे असा काठाचाही ब्लाऊज त्या नऊवारी साडीवरती आपण अगदी छान प्रकारे वापरू शकतो, कारण अशा काठाच्या सहावारीच्या नऊवारी साडी नेसताना खरंच खूप छान साडी दिसते. आणि माझा सर्वात आवडीचा ब्लाऊज म्हणजे हा. मी कोणत्याही साडीवरती हा ब्लाऊज मॅच करते आणि नऊवारी साडीवरती आणि ज्या पारंपरिक साड्या आहेत त्यांच्यावरती तर आता सध्या अशा बाहीचा खरंच खूप ट्रेंड आहे. ही फुग्याची बाही आहे, जी की मला खरंच खूप आवडते. माझ्या प्रत्येक साडीवरती जाते आणि नऊवारी साडीवरती तर ही बाही तुम्ही जर वापरली ना तर अजूनच नऊवारीचा लूक छान आणि नवीन असा छान वाटतं. माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगत आहे, ही बाई खरंच तुम्ही वापरून पहा नऊवारी साडीवरती. त्यासाठी तुम्ही कापडही तसंच निवडा. माझ्याकडे हा गोल्डन शेड असल्यामुळे खूप साऱ्या साड्यांवरती मला हा ब्लाऊज वापरता येतो. नऊवारीवर तर अधिकच छान दिसतो. त्यानंतर हा पाचवा ब्लाऊज, जो की आपल्या जुन्या पारंपरिक इरकल, ज्या की त्याच्यावरती जास्त वर्क नसतं, त्या साड्या प्लेन आणि काठावरतीच उठून दिसतात, तर आपल्याला असे ब्लाऊज त्या साड्यांमध्ये वापरता येतात, कारण त्या साड्या वर्कवाल्या नसतात. आणि असं वर्क करून घेतलं किंवा जास्त डिझाईनवाला ब्लाऊज असेल तर त्या साड्यांमध्ये हा ब्लाऊजही उठून दिसतो आणि आपली साडीही अधिक छान दिसते. आणि आपल्याला आता सध्या जुन्या आणि पारंपरिक साड्या जास्त आवडायला लागल्या, त्यामुळं आपण असं ब्लाऊजवरती वर्क करून त्या साड्यांवरती जर असे ब्लाऊज वापरले ना तर खरंच आपल्याला बघतानाही स्वतःला सुद्धा खूप छान वाटतं आणि आपण काहीतरी छान अजून दिसतोय, त्याचा आनंद काही वेगळाच असतो. आणि ब्लाऊज शिवून घेतानाच असा घ्यायचा की तो आपल्याला आपल्या नऊवारी साडीवरतीही आणि इतर साड्यांवरतीही उपयोगाला येईल. त्यामुळं आपल्याला असं वाटणार नाही की आपण पैसे खर्च केले आणि त्याचा उपयोग झाला नाही. हा मी शिवलेला ब्लाऊज खूप साऱ्या साड्यांवरती मॅच होतो आणि तो मी नऊवारी साडीसोबत सुद्धा मॅच केलेला आहे आणि माझ्या काठापदराच्या साडीसोबत मॅच करते, कारण मी तसं कापड निवडून तसं ते वर्क स्वतः केलेलं आहे. आणि हा तर ब्लाऊज साडीसोबत मॅचच होतो, पण तोही ब्लाऊज साडीसोबत अगदी मॅच होतो. आणि ही नऊवारी साडी मी नेसूनही पाहिलेली आहे. तर या साडीमध्ये गुलाबी कलरचा शेड असल्यामुळं हा फुग्याचा ब्लाऊज आहे, तोही माझ्या साडीवरती अगदी परफेक्ट मॅच होतो.
आणि ह्या साडीचा लूक आणि गळ्यातले दागिने वगैरे घातल्यानंतर खरंच अजून खूप छान तयार होतो. तुम्ही नऊवारी साडीवरती ह्या बाईचा खरंच प्रयत्न करून पहा. खूप छान साडी नेसल्यानंतर वाटते आणि आपल्यालाही अजून जास्त छान तयार झालेल्याचा वेगळाच आनंद मिळतो. आहे त्यामध्ये आनंद शोधला ना की अजून छान वाटतं. हे नऊवारी साडीला शोभतील असे ब्लाऊज बाही डिझाईन आहेत. नऊवारी साडी ह्याच्यावरती खरंच खूप उठून दिसेल. फक्त आपल्याला असं वाटतं की हे छान दिसेल का, परंतु तसं नाही. हे प्रत्येकच ब्लाऊज नऊवारी साडी नेसल्यानंतर त्यावरती अगदी छान आणि परफेक्ट जातील. आणि साधेच ब्लाऊज डिझाईन आहेत, परंतु खरंच नऊवारी साडीवरती हे ब्लाऊज डिझाईन खूप छान वाटतात. तुम्हाला नऊवारी साडीवरती यातील कोणती डिझाईन जास्त आवडली, जी की तुम्हाला नऊवारी साडीवरती घालायला आवडेल, हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा. तुम्हाला जर असेच साडी संबंधित व्हिडिओ, ब्लाऊजविषयी माहिती आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा.